नमस्कार मित्रांनो, विद्या तरंग या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच आनंद हवा असतो. आपण सगळेजण आनंदी राहायचं म्हणतो, पण खरंच आपण खुश राहायला शिकतोय का मित्रांनो? की आपण कारण शोधतोय दुःखी राहण्यासाठी? मित्रांनो, आपण रोज छोट्या छोट्या गोष्टींवर स्ट्रेस घेतो. कोणी काही बोललं तर लगेच मनाला लावून घेतो. काही आपल्या मनासारखं नाही झालं की लगेच आपला मूड खराब होतो. पण खरं सांगू मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ना टेम्पररी आहेत, तात्पुरत्या आहेत. म्हणजेच काय तर मनाची अवस्था कायमस्वरूपी टिकत नाही. मन थोड्या वेळासाठी आनंदी होते आणि थोड्या वेळासाठी दुःखी सुद्धा होते. आज जे प्रॉब्लेम मोठे वाटतात ना मित्रांनो, काही दिवसांनी आपल्याला ते छोटे वाटतील आणि कदाचित उद्या ते राहणारच नाही. मग त्यासाठी आपण आजचा भाग्यशाली दिवस का खराब करतो? मित्रांनो, खुश राहणं म्हणजे लाईफ परफेक्ट असणं असं नाही, तर खुश राहणं म्हणजे इम्परफेक्ट लाईफला ऍक्सेप्ट करणं. जे आहे त्यात समाधानी राहणं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं, स्वतःला थोडा वेळ देणं, स्वतःच्या आनंदासाठी जगणं. मित्रांनो, विचार करा, आज तुम्ही आनंदी आणि शांत आहात, खुर्चीवर बसला आहात, मस्तपैकी चहा घेतात, थोडं स्वतःशीच हसलात, किती छान वाटतं. हाच खरा आनंद आहे मित्रांनो. आपण मोठ्या हॅपीनेसच्या पाठीमागे पळतो, पण छोट्या छोट्या आनंदाकडे लक्ष देत नाही. लक्षात घ्या, आयुष्य मोठ्या क्षणांनी नाही तर छोट्या छोट्या क्षणांनी सुंदर बनते. विचार करा मित्रांनो, तुम्ही नेहमीच टेन्शन मध्ये असाल तर तुमच्या आसपासच्या लोकांवर त्याचा परिणाम काय होतो? नक्कीच निगेटिव्ह परिणाम होतो. पण जर तुम्ही खुश असाल तर तुमच्या गोड हसण्याने, छोट्याशा तुमच्या स्माइलने घरात किती पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुमचं हसणं कुणासाठी मोटिवेशन सुद्धा असू शकतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कधीच संपणार नाही, पण आपला दृष्टिकोन आपण सकारात्मक ठेवूच शकतो ना. खुश राहण्यासाठी परफेक्ट सिच्युएशन लागत नाही, तर स्ट्रॉंग माइंडसेट लागतो. तेव्हा आजपासूनच मित्रांनो ठरवा, काहीही झालं तरी मी आनंदीच राहणार, कारण माझा आनंद माझ्या हातात आहे आणि आनंदी असणं ही माझी चॉईस आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा छान छान प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.